RTE ॲडमिशन 2025मध्ये आता आपण सकाळी अपडेट दिलेली आहे की ज्यामध्ये जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर या अगोदर आपण सांगितलं होतं की वेटिंगवाले आणि त्यानंतर नॉट सिलेक्टवाल्यांना काही चान्स राहू शकतात, परंतु आता भरपूर जे पालक वर्ग हे कमेंट्स करत आहे की डेट वाढवून दिल्यामुळे आता जे ॲडमिशन आहे त्याचं प्रमाण वाढून जात असतात। कारण भरपूर जे पालक वर्ग असतात ज्यांचे डॉक्युमेंट नाही आहे किंवा काही अडचणी आहे तर ते सुद्धा आता प्रवेश घेऊ शकतात। त्यामुळे आता कोणाला चान्स मिळेल आणि यामध्ये कोणी वाट बघायचं आणि कोणी आपली तात्पुरती ॲडमिशन एखाद्या स्कूलमध्ये करून ठेवायची या संदर्भात आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण संपूर्ण माहिती ही तुम्हाला कामाची असणार आहे आणि यामधून तुम्हाला कोणती तरी अशी अपडेट मिळेल की तुम्ही यावर विचार करू शकणार। तर बघू शकता साईडवर जर आले तुम्ही, साईडवर आल्यानंतर आपण सर्वात खाली एकदा चेक करू। डेट तर बघितलीच आहे तुम्ही की डेट ही जी आहे हे 10/3/2025 दिलेली आहे, म्हणजे टोटल 10 दिवस वाढवून दिलेले आहे ज्यांचे नंबर लागलेले आहे रेग्युलर राऊंडमध्ये। त्यानंतर जर आपण खाली आलो तर ॲडमिशनचा आकडा बघून घ्या, 48,170 हा आकडा जो आहे कालपर्यंत जे ॲडमिशन झाल्या त्यांचा होता। जर आज डेट संपली असती तर वेटिंगवाले जे विद्यार्थी आहे यामधून 50,000च्या वर विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आले असते, परंतु आता हे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही। कारण कसं की बघू शकता 48,000 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, म्हणजे त्यांचे ॲडमिशन ऑनलाईनमध्ये कन्फर्म झालेले आहे। 50% ॲडमिशन संपलेले आहे असं आपण म्हणू शकतो। तर आता 50% ॲडमिशन आहे। तर आता जर विचार केला आपण तर यामध्ये अजून ॲडमिशनचे जे प्रमाण आहे हे वाढणार आहे, कारण 10 दिवस बाकी आहे। 10 दिवसामध्ये भरपूर जे पालक वर्ग आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा सुद्धा नसतो ते सुद्धा काही कालांतरानं विचार करतात की जाऊ दे, आपल्याला नंबर लागलेला आहे, फ्रीमध्ये एज्युकेशन आहे, आपण ॲडमिशन घेऊन घेऊ। तर अशा प्रकारे भरपूर जे ॲडमिशन आहे कोणाच्या छोट्या छोट्या चुका असतात डॉक्युमेंटमध्ये, नेम चेंज असते, ह्या चुका दुरुस्ती होऊन जातात तोपर्यंत आणि ते सुद्धा प्रवेश घेतात आणि त्यामध्ये ते व्हेरिफिकेशन सेंटरलावर डिपेंड आहे की काय करायचं। तर अशा प्रकारे आता जे प्रमाण आहे हे वाढणार आहे। हे प्रमाण वाढल्यामुळे आता काय होणार की ऑलरेडी जागा फुल होणार, मग फक्त जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहे त्यांच्यामधून काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आणि जे विद्यार्थी नॉट सिलेक्ट आहे तर त्यांचे चान्स आता कमी झालेले आहे, कारण की यामध्ये ॲडमिशन प्रोसेस जास्त झालेला आहे। आपण ऑलरेडी हे विचार केला होता की रेग्युलर राऊंडमध्ये जर कमी ॲडमिशन झाल्या आणि त्यामध्ये जर जास्त प्रमाणात ॲडमिशन शिल्लक राहिल्या तर वेटिंग नंतर बाकी विद्यार्थ्यांना चान्स मिळण्याचे चान्सेस होते, परंतु आता नॉट सिलेक्टवाल्यांना चान्स भरपूर कमी आहे। त्यामुळे नॉट सिलेक्ट ज्यांना आलेला आहे, ज्यांना एकही स्कूल मिळालेली नाही आहे, वेटिंगमध्ये नाही आहे, त्या पालकवर्गांनी आपला प्रवेश कुठेतरी बोलून ठेवा, जेणेकरून सर्व प्रोसेस संपल्यानंतर तुम्ही प्रवेशला गेल्यानंतर तिथे तुम्हाला असे बोलले नाही पाहिजे की आता आमच्याकडे व्हॅकन्सी नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमची तात्पुरती ॲडमिशन तरी करून ठेवू शकता। जर चान्स मिळाला तर खूपच छान, परंतु नॉट सिलेक्टवाल्यापर्यंत लिस्ट जाईल असं आता वाटत नाही, कारण 10 दिवसामध्ये ॲडमिशन खूप होणार। त्यानंतर जर लिस्ट लागली सेकंड तर त्यामध्ये वेटिंगमध्ये पण 85,000 विद्यार्थी आहे, तर यामधूनही जास्तीत जास्त कॅन्सल झाले समजा तर किती होणार, 50% कॅन्सल होणार आणि 50% यामधून होणार नाही, कारण आता डेट वाढल्यामुळे भरपूर पालकवर्ग आपला प्रवेश निश्चित करणार। तर ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नॉट सिलेक्ट आहे त्यांनी आपला प्रवेश कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये करावा असं मला वाटते। तुम्ही अजून कुठून इन्फॉर्मेशन घेऊ शकता, शिक्षकाकडून घेऊ शकता, कोणत्या स्कूलला जाऊन सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता। मी फक्त हे दरवर्षी जी ॲडमिशन प्रोसेस चालते त्यावरती ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे, फक्त हे मार्गदर्शन म्हणून मी तुम्हाला माहिती देत आहे। तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तुम्ही स्वतः घेऊ शकता किंवा वरिष्ठांना, म्हणजे जेही अधिकारी असेल, स्कूलचे टीचर असेल, कोणत्या शाळेचे शिक्षिका असेल, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि यावरती तुम्ही विचार करू शकता। मी आतापर्यंत जे व्हिडिओ बनवले सगळं मार्गदर्शनासाठी होते की यामधून, कारण जी प्रोसेस चालते ती याचप्रमाणे प्रोसेस शेवटपर्यंत चालू शकते। तर नॉट सिलेक्ट जेही विद्यार्थी आहे त्यांनी आपली ॲडमिशन तात्पुरत्या स्वरूपात करावी असे आम्हाला वाटत आहे। तर यावर तुम्ही विचार करा। RTबद्दल ज्याही अपडेट येत आहे त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानंतर तुम्ही साईडवर आल्यानंतर इथे स्कूल वाईजसुद्धा लिस्ट बघू शकता। त्यानंतर इथे वेटिंग यादीसुद्धा आपण या अगोदरसुद्धा सांगितली होती, त्यानंतर मूळ यादीसुद्धा इथे आहे। आणि तुम्हाला जर काही कंप्लेंट करायची असेल किंवा कुठून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर जेही तुमचं व्हेरिफिकेशन सेंटर आहे जे तुमच्या ॲडमिट कार्डवर आलेलं आहे, नसेल आलं तर तुम्ही विचारू शकता कोणाला की व्हेरिफिकेशन सेंटर कुठे आहे, आपलं शिक्षण विभागाचं ऑफिस कुठे आहे, तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता।
तिथे तुम्ही कंप्लेंट करायची असेल तर कंप्लेंट करू शकता, त्यांच्याकडून तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवल्या जात आहे. तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती. तर आणि यावरती तुम्ही बघू शकता की नॉट सिलेक्टचे सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. यावरती नॉट सिलेक्टेड विद्यार्थी आहे, ॲडमिटेड म्हणजे किती विद्यार्थ्यांचे ॲडमिटेड झालेले आहे, म्हणजे ॲडमिशन झालेले आहे कन्फर्म, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे साईडवर तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेलं आहे. फक्त त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही त्यामध्ये माहिती भरून संपूर्ण अपडेट चेक करू शकता. यामध्ये अर्जाची स्थितीसुद्धा बघू शकता. आपण सर्व व्हिडिओमध्ये परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की भरपूर पालकवर्ग जुने व्हिडिओ बघत नाही, नवीन व्हिडिओ बघतात आणि सर तुम्ही हे सांगितलंच नाही आम्हाला कसं बघायचं. तर त्या संदर्भात छोटी छोटी माहिती ही यामध्ये देण्यात येत आहे. तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा बघू शकता, तुमचं ॲडमिटेड आहे, तुमचा प्रवेश झालेला आहे, पेंडिंगमध्ये आहे किंवा वेटिंगमध्ये आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट यामध्ये दिलेले असतात. तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे. तरी यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग आहे ते वेट करू शकतात, म्हणजे सेकंड लिस्टचा वेट करू शकतात, कारण अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. परंतु 28पर्यंत ज्या मेन ॲडमिशन होत्या त्या झालेल्या आहेत, त्या झाल्या 48,000. आता यानंतर जास्तीत जास्त ॲडमिशन होईल किती होईल तुम्हीसुद्धा अंदाज लावू शकता, कारण 28 तारीख लास्ट डेट असल्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी आपला प्रवेश घेतलेला आहे. ज्यांचा काही छोटे छोटे प्रॉब्लेम होते तेच फक्त ॲडमिशनचे बाकी आहेत. तर आता ॲडमिशन होणार 10 तारखेपर्यंत. 10 नंतर डेट वाढणार नाही आहे, कारण ऑलरेडी डेट वाढून देण्यात आलेली आहे आणि यानंतर सेकंड लिस्ट लागेल 10 तारखेनंतर. त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यातच येणार आहे, परंतु त्यामध्ये वेटिंगची लिस्ट लागेल. आता वेटिंगमध्ये नेमकं काय होईल तर ते आता आपण 10 नंतर बघणार आहे, कारण या ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे रेग्युलर ॲडमिशन प्रोसेसमध्ये टोटल ॲडमिशन किती होणार आता यावर डिपेंड आहे की वेटिंगवाले किती सिलेक्ट करणार आहे. नॉट सिलेक्टवाल्यांचे चान्स आता भरपूर कमी झालेले आहे, त्यामुळे त्यांनी तर आपला प्रवेश कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये निश्चित करावा. जर त्यांना चान्स मिळाला तर खूपच छान. तर सेकंड लिस्ट ही वेटिंगवाल्यांची लागणार आहे. त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये जर कोणाला कुठे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवरसुद्धा संपूर्ण अपडेट सोल्युशन तुम्हाला देण्यात येईल. तर RT जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.